हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज होता आमच्या ग्रुपमधील नेहाताईंचा बड्डे, तर चला म्हटलं बड्डे सेलिब्रेट करूया. आता आम्ही चालू केलं, एकाचं झालं की एकाचं, ज्यांचा बड्डे माहीत पडेल त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायचा. खूप उशीर पण झाला होता बड्डेला, तर काही एवढं तयारी वगैरे कोणी केली नाही. पटापट मग सर्वांनी ऑप्शन वगैरे करून घेतलं. सिंधुताई ज्या उपस्थित होत्या त्या सर्वांनी केलं. मग इकडे यांनी फोटो वगैरे काढून घेतला. केक घेऊन फोटो काढायचा होता नेहाताईला. फोटो काढला, त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त ग्रुप फोटो वगैरे काढून घेतला. बायांचं चालू होतं की गाऊन आमचं फुल फोटो नको यायलाच पाहिजे. म्हटलं नको, तुमचा फुल फोटोच काढणार. बाकीच्यांना पण काढायला पाहिजे की तुम्ही कसे बिनतयारीचे येतात. हे काय नाही, प्रत्येक बड्डेला असेच गाऊन घालून येतात. त्यानंतर मग परत एकदा इकडं सर्वांनी फोटो वगैरे काढले. केक कटिंग वगैरे करून घेतला. हाताच टेबल वगैरेवर काही नाही केला. इथं लहान मुलांची पण मस्त मज्जा चालू होती. केकसाठी प्रिशा तर जास्तच एक्साईट असते आमची. इकडं मस्त केक वगैरे कटिंग करून घेतला. मग केक चारताना इकडं अंड्याचा केक आहे की काय याच्यावरून सर्वांची चर्चा चालू झाली. इकडं फोटोशूट करून घेतलं. फायनली हा डिसिजन झाला की केक अंड्याचा नाही आहे. अंड्याचा असतं तर कोणीच नसता खाल्ला, कारण आता चालू आहे आमचा श्रावण महिना. श्रावण महिन्यात आम्ही एकदम शुद्ध शाकाहारी असतो. महिनाभर चिकन मटन अंडे काहीच नाही खायचं असतं, शुद्ध शाकाहारी. मग श्रावण महिना संपला की बघाच तुम्ही चिकन मटन सगळ्यांवर ताव मारणार सगळ्या बायका. इकडं सर्वांनी मिळून स्पेशल फोटो काढून घेतले बड्डे गर्लसोबत. सर्वांनी केक वगैरे चारला एकमेकांना. लहान मुलांना केक वगैरे वाटला. परत आम्ही एक ग्रुप सर्कलने फोटो काढून घेतला. आठवणी राहत आहे शेवटपर्यंत, लक्षात राहतात. सर्वांनी मस्त इकडं फोटोशूट वगैरे केलं. प्रिशा पण होती माझी मध्येच लुडबुड करत आमच्यामध्ये. आमचं चालतच राहणार. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.